यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी माहिती घेऊन मी तुमच्या समोर येत असते। आजही माझ्यासोबत एक आहेत निवेदिता, ज्या डिक्कीच्या महिलांना बिझनेसमध्ये कसं उतरावं त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंटेशन, टॅक्सेशन, लोन, बाकीच्या सगळ्या बँकिंग प्रोसेस त्या करून देतात। म्हटलं आता की महिलेला घरातलं कामकाज आणि फार फार तर शिक्षिकेची नोकरी, पण इथे तसं नसताना अकाउंटिंग सारखा, टॅक्सेशन सारखा किचकट वाटणारा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टवरती त्यांनी काम केलं आहे। स्वतःची कन्सल्टन्सी ओपन केली आहे। स्वारगेट भागात पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांचं कन्सल्टन्सीचं ऑफिस आहे ते चालवतात। आणि शिवाय महिलांना ज्या नवीन उद्योजिका बनू पाहतात, नव्याने आपला नवीन उद्योग सुरू करू पाहतात, अशा महिलांना डॉक्युमेंटेशन, परत सरकारी पॉलिसीज, सरकारच्या ज्या स्कीम्स असतील या सगळ्यांची माहिती त्या करून देतात, त्यांना सहकार्य करतात आणि अनेक उद्योजकांना त्यांनी मदत केली आहे। माझ्यासोबत निवेदिता आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की बिझनेससाठी काय काय महत्त्वाचं असतं आणि त्या कशा या क्षेत्रात आल्यात। निवेदिता, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। कसं वळला तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला, आणि थँक्यू तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल। फर्स्ट ऑफ ऑल मी स्वतःचं इंट्रोडक्शन करू इच्छिते। माझं नाव निवेदिता कांबळे आणि मी या क्षेत्रामध्ये म्हणजे या क्षेत्रातला माझा जवळजवळ 19-20 वर्षाचा अनुभव आहे। म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन मी लगेचच या क्षेत्रात पदार्पण केलं। म्हणजे 15 ते 16 वर्ष मी जॉब केला आणि जॉब नंतर म्हणजे जॉबमध्ये असतानापासूनच माझी इच्छा होती की स्वतःची एक कन्सल्टन्सी असावी। म्हणजे आधीपासूनच की जॉब नाही करायचं, जसं आपल्या डिक्कीचं वाक्य आहे की जॉब देणारे बना। पहिल्यापासूनच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरीच पुस्तकं वाचल्यामुळे, त्यांनी इन्स्पायर झाल्यामुळे की जॉब करायचाच नव्हता, पण तरीसुद्धा काही फॅमिली काही लायबिलिटीज असतात किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्यामुळे मला जॉब करावा लागला। पण ते मी फार पॉझिटिव्ह घेतलं, कारण तिथे जो एक्सपिरियन्स मिळाला त्यामुळे आज मी कन्सल्टन्सी अगदी सक्सेसफुली रन करू शकते। ओके, ॲक्च्युली जर बघायचं गेलं तर एक कंपनी आहे MYAB कन्सल्टन्सी, त्याची मी प्रोप्रायटर आहे। MYABचा फुल फॉर्म आहे माइंडिंग युअर अकाउंटिंग बिझनेस। आणि अजून एक आमची कंपनी आहे बिझबर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्याची मी डायरेक्टर आहे। आता या दोन्ही कंपनीमध्ये सर्व्हिसेस इन्क्लूड केलेल्या आहेत। म्हणजे आता उदाहरणार्थ एखादी महिला, आता आपला महिलाचा विषय निघाला आहे म्हणून मी महिलाच बोलते, कोणी कुठलाही एंटरप्रेन्योरसाठी ही प्रोसेस आहे। नॉर्मली काय होतं की जी एखादी महिला आमच्याकडे येते तर तिच्या कंपनीला अगदी नावापासून ते अगदी तिचं रिटर्न फायलिंगपर्यंत अशा बऱ्याच काय म्हणू शकतो आपण सर्व्हिसेस लागतात। मी जसं म्हटलं की अगदी नावापासून सुरुवात होते, तर नाव दिल्यानंतर प्रत्येक कंपनीला काही डॉक्युमेंटेशन्स लागतात। बेसिक डॉक्युमेंट्स असतात, एक तर शॉप ॲक्ट असतो, उद्योग आधार असतो, हे प्रोप्रायटरशिपचे झाले। प्रायव्हेट लिमिटेड असेल तर कंपनी रजिस्ट्रेशन करावं लागतं, पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप रजिस्टर्ड डीड करायला लागते। हे बेसिक डॉक्युमेंटेशन एकदा एंटरप्रेन्योरशिप तुमची सुरू झाली, एंटरप्राइज सुरू झाली की फूड, फॉर एक्झाम्पल लेडीज मॅक्झिमम बऱ्याचदा फूड इंडस्ट्रीमध्ये असतात, तर फूड लायसन्स असतं, हे सगळं डॉक्युमेंटेशन आपल्या इथे होतं। त्याच्यानंतर जेव्हा हे डॉक्युमेंटेशन होतं तर दुसरा एक विषय असतो की मनी म्हणजे कॅपिटल। लेडीजला किंवा कुठल्याही एंटरप्रेन्योरला कॅपिटल हे खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही बिझनेससाठी। तर नॉर्मली काय होतं, लेडीजला गव्हर्नमेंट स्कीम बऱ्याच आहेत पण त्याची माहिती नसते। मग आपण त्यांना काय करतो, इथे ऑफिसमध्ये बोलवून त्यांना ज्या काही गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत त्या सगळ्या त्यांना सांगितल्या जातात। अजून एक मी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन मी म्हटलं नंतर करावं, पण ते गरजेचं कारण आत्ताच्या माझ्या बोलण्यामध्ये ते येईल। मी डिक्की, जी आपली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आहे, त्याची मी महाराष्ट्राची व्हाईस प्रेसिडेंट आहे विमेन विंगची। ओके, त्यामुळे ऑटोमॅटिकली डिक्कीने एक मोठी जबाबदारी महिलांसाठी माझ्यावर टाकलेली आहे की महिलांना बिझनेस करण्यासाठी जी काही मदत करता येईल मॅक्झिमम लेवलपर्यंत ती आम्ही ती करतो। तर त्याच आधारावर मी पुन्हा पुन्हा महिला हा विषय घेते। मग त्यानंतर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज एवढ्या आहेत पण त्याची माहिती अजिबात महिलांना नाही, ती देणं गरजेचं आहे। म्हणजे त्या पॉलिसीसोबत जाण्यासाठी आधी त्यांना डिटेल माहिती असणं गरजेचं आहे, त्यामुळे ती माहिती आम्ही त्यांना देतो।
ऑप्शन्स देतो, ज्या काही स्कीम्स असतील लोनसाठी, ज्या काही स्कीम्स असतील जे नेहमी डिक्कीच्या ह्याच्यामध्ये येतं की स्टँडअप इंडिया ही एक मोठी स्कीम आहे, त्या स्टँडअप इंडियाविषयी माहिती दिली जाते. आणि मेन लेडीजला काय असतं की त्यांच्या नावाने कुठलीही प्रॉपर्टी नसते मुळात, मग अशा वेळेला लोन मिळवणं अवघड होऊन जातं. हां एक्झॅक्टली. म्हणूनच या केसमध्ये काय होतं, स्टँडअप इंडिया ही जी स्कीम आहे विदाऊट कोलॅटरल आहे. त्यामुळे बेसिकली आम्ही काय करतो की स्टँडअप इंडियाची मॅक्झिमम त्यांना माहिती देतो की जेणेकरून विदाऊट कोलॅटरल त्यांच्या बिझनेससाठी त्यांना कॅपिटल करता येईल. ती इन्फॉर्मेशन दिल्यानंतर नॉर्मली काय होतं, महिलांना थोडंसं बँकेमध्ये गेल्यानंतर मॅनेजरशी कसं बोलावं, प्रोफेशनली म्हणू शकता आपण, त्यांच्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यावी, त्यासाठी आम्ही तयार करतो. म्हणजे त्यांना पूर्णपणे त्याचं मार्गदर्शन घेतो. म्हणजे आधीच की तुमचं लोन कशासाठी हवं आहे, किती हवं आहे, त्याचे कोटेशन्स गोळा केले का, मग त्याच्यावर प्रोजेक्ट रिपोर्ट करून देणं, ऑनलाईन फॉर्म सबमिट करणं. बरं नुसतं प्रोजेक्ट रिपोर्ट करून दिलं की त्यांना त्यातलं काही कळत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो की तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्याकडून सगळे इनपुट्स घेऊन करतो. ओके. म्हणजे नॉर्मली काय होतं, कन्सल्टंटकडे कुठला अर्धविनियर गेला की मला एवढं लोन हवं आहे आणि एवढ्या व्यवसायासाठी हवं आहे, एवढं सांगितलं की प्रोजेक्ट रिपोर्ट नॉर्मली बनवला जातो, तुम्हाला जर माहिती असेल तर. पण आम्ही काय करतो की इनपुट्स मॅक्सिमम आम्ही त्या महिलेकडून घेतो की जेणेकरून जेव्हा ती बँकमध्ये जाईल तर तिला त्या प्रश्नांची सगळी उत्तरं देता येईल. ओके. त्यामुळे इनपुट्स दिल्यामुळे ऑटोमॅटिकली प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनला जातं, इथे 50% तिचं काम होतं. त्याच्यानंतर मग जे काही फायनान्शियल अगदी डीपली नाही आम्ही समजावून शिकू, पण नॉर्मली जे बँक मॅनेजरचे क्वेश्चन्स असतात त्या बेसिसवर आम्ही तो प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा त्यांना समजावून देतो. कुठल्याही बिझनेसला जसं तुम्ही म्हटलं की डॉक्युमेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे किंवा लोन मिळवणं कॅपिटलसाठी ते महत्त्वाचं आहे. पण बँकांच्या खूप गोष्टी अशा किचकट असतात की हे डॉक्युमेंट पाहिजे, ते डॉक्युमेंट पाहिजे, इथे साईन पाहिजे, कारण एक लोन फाईल प्रोसेस करायला अनेक कालावधी जायला. अशा याच्यामध्ये तुमचा नेमका रोल काय आहे? आता तसं बघायला गेलं तर मी जर स्टँडअप इंडियाबद्दल बोलले की डॉक्टर पद्मश्री मिलिंद सर जे आहेत त्यांनी स्टँडअप इंडिया जी सुरू केली, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स त्यांनी ऑलरेडी कन्सिडर केले होते. त्यामुळे स्टँडअप इंडियाला जर तुम्ही बघितलं तर डॉक्युमेंटेशन हा फार कमी विषय आहे. म्हणजे नॉर्मल KYCs लागतात, तुमचं पॅन कार्ड लागतं, तुमचं आधार कार्ड, उद्योग आधार, प्रोजेक्ट रिपोर्ट, आणि जर तुम्ही SC/ST कॅटेगरीमधले असाल तर कास्ट सर्टिफिकेट हे, आणि फोटो, सिग्नेचर, एक 8 ते 9 डॉक्युमेंट या स्कीमला लागतात. त्यामुळे तिथे अर्ध काम तुमचं होऊन जातं. ओके. आतापर्यंत सगळ्यात मोठं लोन मिळून दिलं किंवा सगळ्यात मोठा बिझनेस सुरू केला असे काही अनुभव आहेत तुमच्याकडे काय? हो, बरेच आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं की स्टँडअप इंडिया ही जी स्कीम आहे 10 लाख ते 1 CR पर्यंत आहे. ओके. तर त्यातलं 80 लॅक्सचा मी एक मिनरल वॉटर प्रोजेक्ट केला होता, त्यांना ते लोन मिळालेलं आहे. एक 70 लॅक्सचं जे इलेक्ट्रिक पॅनल्स असतात त्याच्यासाठी लोन करून दिलेलं आहे. इवन एक लेडीज आहे, तिचं बेकरी प्रोडक्ट होतं, तिचं 35 लॅक्स. असे बरेच सक्सेस स्टोरीज आहेत. इवन एक मध्ये आपलं कॅरी बॅग्स बंद झाल्या होत्या, प्लास्टिकवर बंदी आली होती, तेव्हा जवळजवळ 3 ते 4 प्रोजेक्ट्स ह्याच्यावर झाले होते, पेपर बॅगचे झाले होते. जेन्युइन प्रोजेक्ट आहेत ना, ते नक्की स्टँडअप इंडियामधून अगदी होतातच. बरं, ह्या बिझनेसला सपोज सुरुवातीचं काही अमाऊंट मिळाली आणि बिझनेस सुरू झाला, पण हे बिझनेस टिकावेत, पुढेही चालू राहावे, याच्यासाठीही तुमच्याकडनं काही होतं? हो, नक्कीच. मी जसं मगाशी म्हणाले की महिलेच्या कंपनीला नाव देण्यापासून ते अगदी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करेपर्यंत, तर त्याच्यामध्ये कॉस्टिंग आणि अकाउंटिंग हा मेजर पार्ट येतो, म्हणजे मॅनेजमेंटचा. तर वेळोवेळी त्यांचं जे अकाउंटिंग आहे किंवा GSTचं वर्क आहे हे सगळं आम्ही आमच्याकडे घेतलं, म्हणजे आमच्याकडे आले ॲज अ कन्सल्टंट. तर त्या तुमचा जो बिझनेस आहे तो मॅनेज कसा करता येईल कॉस्ट लेवलवर, ही त्यांना आम्ही गाईड करतो. काय पुढे काय ॲम्बिशन्स या कन्सल्टन्सीमध्ये आहे? तुम्ही डायरेक्टर आहात एका कंपनीच्या, पुढे काय करायचं आहे?
जसं तर तुम्ही म्हणाला म्हणजे त्याच्यातच खरं उत्तर आहे की कुठलाही एंटरप्रेन्योर आपल्याकडे आला की त्याचा बिझनेस एक स्टार्टअप म्हणून तिथेच एकदम अशात बंद नाही झाला पाहिजे, तो कायमस्वरूपी त्यांनी रन केला पाहिजे. तर त्याच्यासाठी जे काही चॅलेंजेस असतात त्याच्यासाठी आम्ही आधीपासूनच त्यांच्याकडून तयारी करून घेऊ की जेणेकरून नेहमी सर म्हणतात, मॅनेजर म्हणतात की मार्केट, मनी आणि मॅनेजमेंट आणि मेंटॉरिंगची गरज असते, तर डिक्की ह्याच्यावर खूप मोठं काम करतोय. तर या सगळ्या म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. त्यामुळे मी महिलांना असं आवाहन करते की तुम्हाला जर फक्त पॉलिसीजसाठी नाही, बिझनेसमध्ये सुद्धा काही इश्यूज येत असतील तर नक्की अगदी मनमोकळेपणाने आमच्याशी बोला. नक्की त्याच्यावर काही ना काहीतरी सोल्युशन करायला तुम्हाला मिळेल हे मी तुम्हाला सांगते, आश्वासन देते. फक्त असं कसं आहे की तुम्ही असं नाही बोलू शकत की पूर्णपणे तुम्ही करा. एक्झॅक्टली. तर तुमचे क्वेश्चन्स घेऊन या, त्यांच्यासाठी आम्ही नक्की काही ना काहीतरी सोल्युशन देऊ. स्टँडअप इंडियाबद्दल मी मगाशी बोलले, तर स्टँडअप इंडियामध्ये डिक्की ही चॅम्पियन एजन्सी आहे आणि डिक्की थ्रू पुणे रिजनसाठी मायाप कन्सल्टन्सी ही हँडहोल्डिंग सपोर्ट आहे. म्हणजे तुम्ही इथे बघाल तर पोर्टलवर तुम्ही standupmitra.in गेलात तर पुणे रिजनसाठी तुम्हाला जर म्हणजे मी खास कर पुणे रिजनसाठी बोलते कारण आपण पुण्यामध्ये आहे, मी पुण्यामध्ये आहे. तसं आमचं काम हे पॅन इंडिया चालतं आणि स्टँडअप इंडिया ही सेंट्रलाइज स्कीम आहे, नो डाऊट. तर तुम्ही जर स्टँडअप इंडियाच्या पोर्टलवर गेलात standupmitra.in आणि तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन आणि प्रोजेक्ट रिपोर्टसाठी काही हेल्प हवी असेल तर पोर्टलवर MYAB कन्सल्टन्सी म्हणजेच मायाप कन्सल्टन्सी हँडहोल्डिंग सपोर्ट म्हणून तुम्हाला नक्की मिळेल. सर्च करा, काही मदत लागली तर फोन करा, माझा नंबर तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. आणि आसाम विषय तुम्ही बोलणार, सॉरी नागालँड विषय. हां, अजून एक मी मगाचपासून ब्रँडिंग विषयावर बोलते आहे. तर मी मगाशी म्हटलं की आमच्या 2 कंपनी आहेत, MYAB कन्सल्टन्सी, बीजबर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर यामध्ये बीजबर्ट इंडिया सुरू करायच्या मागे एक थॉट प्रोसेस अशी होती की वन टेबल ऑल सोल्युशन. म्हणजे नॉर्मली मार्केटमध्ये वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या कन्सल्टन्सीज आहेत. मग एका कंपनीसाठी तो बिझनेस ओनर किंवा एम्प्लॉयर, एंटरप्रेन्योर किती कन्सल्टंटला आपला अपॉइंट करणार. म्हणून याच्यातून बीजबर्टचा हे रजिस्ट्रेशन आम्ही केलं किंवा बीजबर्ट सुरू झालं. म्हणजे तुम्हाला अगदी कंपनीला नाव देण्यापासून तर तुमचं अकाउंटिंग, टॅक्सेशन, ब्रँडिंग आणि तुमचं रिटर्न जाईपर्यंत सगळ्या सोल्युशन्स तुम्हाला एका टेबलवर मिळाव्यात म्हणून बीजबर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सुरू झाली. आता मी बऱ्याचदा तुम्हाला फायनान्स, डॉक्युमेंटेशन ह्याची बरीच उदाहरणं दिली. तर ब्रँडिंगच्या बाबतीत जर एक मोठं सांगायचं झालं तर आम्ही नागालँड गव्हर्नमेंटसोबत सुद्धा काम केलं आहे. सुजित कीर्तपुडे हा वन ऑफ द डायरेक्टर आहे, तो ईट क्रिएटिव्हचा प्रोप्रायटरसुद्धा आहे. तर नागालँड गव्हर्नमेंटसोबत आम्ही आंग्या या ब्रँडवर काम केलं. त्यांचं ब्रँड डिझाईन अँड डेव्हलपमेंट अगदी पूर्ण आम्ही करून दिलं. आम्हाला असं वाटलं की अँग्याचे जे ओनर आहेत रेचर्ड बेलोन, फक्त त्यांचंच काम आहे. आणि तिथे गेल्यावर म्हणजे खरं सांगायचं आमच्यासाठी सुद्धा ते आश्चर्य होतं. तिथे गेल्यावर कळलं की हा आंग्या हा डुडा गव्हर्नमेंटचा ब्रँड आहे, म्हणजे त्यांनी त्याला प्रमोट केलेला आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर आमच्या कंपनीचं म्हणजे बीजबर्ट इंडिया लिमिटेडचं किंवा सुजित कीर्तपुडेची एक ईट क्रिएटिव्ह ही कंपनी आहे आणि MYAB कन्सल्टन्सी ज्याची मी प्रोप्रायटर आहे. आमचं काम पॅन इंडिया आहे आणि तसेच सक्सेस स्टोरी आमच्या बऱ्याच क्रिएट झालेल्या आहेत. मग तिथे गव्हर्नमेंट पॉलिसीच्या असू देत किंवा मग ब्रँडिंगच्या असू देत. किंवा बिझनेसचं ब्रँडिंग कसं पद्धतीने तुमच्याकडनं केलं जातं? हां, मी तो एक विषय खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की कंपनीला नाव देण्यापासून त्याचं अगदी रिटर्न फायलिंगपर्यंत आमच्याकडे काम होतं. तर तो फ्लो मी थोडासा मगाशी सांगायचा राहिला तो मी कम्प्लीट करते. की नाव झालं, डॉक्युमेंटेशन झालं, की कॅपिटलसाठी त्यांचं गव्हर्नमेंट पॉलिसी झालं, की त्याच्यानंतर एखाद्या कंपनीला ब्रँड किती महत्त्वाचा आहे आम्ही त्यांना समजावून सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर ठीक आहे, तुम्ही आता वेल नोन नाही, म्हणजे तुमचा ब्रँड म्हणजे कोणी मार्केटमध्ये ओळखत नाही आहे. पण साधं डीमार्टचं जरी उदाहरण दिलं तर खूप सारे तिथे ब्रँड्स असतात. तर त्याच्यामधून तुमचा प्रोडक्ट उचलण्यासाठी त्याचं जे पॅकेजिंग आहे, त्याचा जो लोगो आहे, त्याचे कलर कॉम्बिनेशन आहे, हे किती हाय लेवलपर्यंत छानपैकी करून देता येईल
त्याचा आम्ही प्रयत्न करतो अट्रॅक्टिव्ह ब्रँड करण्यासाठी, की जेणेकरून 100 ब्रँडमध्ये सुद्धा तुमचं पॅकेट जे आहे कुठलंही असेल ते उचललं गेलं पाहिजे. जर एकदा ते पॅकेट उचललं गेलं आणि त्याची क्वालिटी जर लोकांपर्यंत पोहोचली तर नक्कीच ती क्वालिटी आवडल्यावर लोक तुमच्याकडे एक्झॅक्टली आणि पुन्हा तिथे मार्केटिंगला सपोर्ट मिळेल. आणि जसं सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रँड किती महत्त्वाचा आहे. म्हणजे आज क्वालिटी केव्हा कळते? वापरल्यानंतर. मग ते वापरण्यासाठी ब्रँड खूप महत्त्वाचा आहे. अगदी ब्रँडिंग, त्याचं पॅकेजिंग, फोटोग्राफी, लॉन्चिंग, या सगळ्या गोष्टींचं या सगळ्या सर्व्हिसेस पण आमच्या इथे दिल्या जातात. त्याच्यानंतर मग टॅक्सेशन विषय येतो. मग टॅक्सेशनमध्ये तुमचं जे इनडायरेक्ट टॅक्स असू दे किंवा डायरेक्ट टॅक्स असू दे त्याचं इथे कन्सल्टन्सी होते. डॉक्युमेंटेशन, फायनान्शियल, टॅक्सेशन अँड गव्हर्नमेंट पॉलिसीज होतात. त्याच्यासोबतच बीजबर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये या ब्रँडिंग म्हणजे ब्रँडिंगसोबत ब्रँडिंग आणि लॉन्चिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग या सगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात. या म्हणजे मायापच्या सर्व्हिसेस आणि प्लस ब्रँडिंगच्या सर्व्हिसेस ह्या कंबाईन केलेल्या आहेत आम्ही बीजबर्थ इंडियामध्ये. त्यामुळे तुम्ही एखादाही एंटरप्रिन्युअर आमच्याकडे अगदी आला, अगदी रॉ, तर त्याला बिझनेसला आयडिया देण्यापासून तर त्याचा ब्रँड एस्टॅब्लिश करेपर्यंत आमच्याकडे इथे सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. ह्या आपल्यासोबत होत्या निवेदिता कांबळे. गेल्या 20 वर्षापासून अकाउंटिंग, टॅक्सेशन आणि एकूणच गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये काय काय माहिती महिलांना दिल्या जाईल बिझनेससाठीच्या ह्या सगळ्यांवरती त्या काम करतात आणि पुढेही त्या मार्गदर्शन करत राहतील. आपण परत भेटूयात नवीन एका व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत पाहत राहा महामीडिया वॉच. थँक्यू.